भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा आज आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय प्रीतमताई मुंडे यांची प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महायुतीचे मित्रपक्षाचे नेते भगवानरावजी बांगर साहेब ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं, अशा अशोकरावजी चोरमले साहेब, माजी नगराध्यक्ष अभय काका, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, मार्केट खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन भगवान मामा आव्हाड, धनंजयजी बडे, अमोलजी गर्जे, मुकुंदजी गर्जे, शहराचे अध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, शेवगाव शहराचे अध्यक्ष बापूसाहेब धनोडे, ज्येष्ठ ते बापूसाहेबजी पाटेकर, मुकुंदजी गर्जे, शहराचे अध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, माजी नगराध्यक्ष नंदूशेठ शेळके, बजरंग भाऊ घोडके, अंकुशरावजी कासुळे, बाबा राजगुरू, रवीजी अरोळे, मनसेचे नेते गणेशजी रांदवणे, आमच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ ते उद्धव अण्णा वाघ, व्हाईस चेअरमन काकडे आबा, सुभाषरावजी ताठे, नगरून आलेले आमचे जोगेवाडीचे रामदास शेठ आंधळे, विष्णुपंजी अकोलकर, मार्केटचे संचालक नारायणजी पालवे, सुभाषरावजी बर्डे, पिराजी कीर्तने, रामहरी खेडकर, जे पी वांडेकर, गणेश कराड, गंगाभाऊ खेडकर, काशीताई गोलार, मंगलताई साठेताई, विलासराव गजबी, सुरेशजी भागवत, नितीनजी दैवळकर, जलील राजे, अशोकराव ससाने, अनिलजी वडांगे, ज्योतिताई शर्मा, दुर्गाताई भगत, साठेताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले खरं तर सर्वच मान्यवर, दोन्ही तालुक्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी ज्यांनी अतिशय उत्स्फूर्त असं भाषण केलं, असे आपले सर्वांचे आणि शेवगाव पाथर्डीचे बुलंद तोफ दिनेश आबा लवाट, त्याचबरोबर उपस्थित आले रविभाऊ स्रोसे, सर्वच व्यासपीठावरील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सर्व उपस्थित सरपंच, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिनजी वायकर, जिल्हा प्रदेशाचे उपाध्यक्ष शुभमजी गाडे, सोमनाथजी अकोलकर, त्यांचे सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी, त्याचबरोबर अनेक गावातून आलेले शेवगावचे असतील, पाथर्डाचे असतील सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्वच युवा मोर्चाचे पदाधिकारी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व तरुण सहकारी, आमचे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या प्रचाराच्या निमित्ताने प्रथमच ताईंचं आपल्या शहरामध्ये आगमन झालंय. आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त असं स्वागत आपल्या नेत्या प्रीतमताई मुंडे यांचं केलेलं आहे. खरं तर परवाच ताईंनी सूचना केली आणि प्रदेशाने प्रीतमताईंवर शेवगाव पाथर्डी मतदारसंघ आणि नमिताताईंचा केज विधानसभा मतदारसंघाची प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे. तसं तर त्या आपल्या राज्याच्या नेत्या आहेत, बीड जिल्ह्याच्या नेत्या आहेत, संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु प्रदेशाने खास करून आपल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघ आणि केज विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रीतमताईंवर दिलेली आहे. आणि परवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या प्रीतमताईंच्या प्रचाराच्या स्वागताची स्वागत अतिशय प्रेमाने आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आपण सर्वांनी केलेलं आहे. आणि ताईंनी खरं तर 2 दिवस दिले होते. उद्या अचानकपणे त्यांना केजचा दौरा लागला आणि म्हणून ताई परत पुन्हा एक दिवस आपल्या सर्वांसाठी येणार आहेत. आज 12 तारीख आहे, 18 तारखेला आपल्याला प्रचार संपणार आहे आणि दोन्ही ताईंवर आपल्या संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. पंकजाताई राज्यामध्ये अनेक ठिकाणी सभा घेऊन फिरताय, प्रचार करताय, पायाला भिंगरी त्यांच्या लागलेली आहे आणि त्याच पद्धतीने जिल्ह्याची जबाबदारी आपल्या प्रीतमताईंवर दिलेली आहे. आणि म्हणून मी ताईंना विनंती करेल की अजून आम्हाला एक दिवस शेवगाव पाथर्डी मतदारसंघासाठी द्यावा, जेणेकरून सर्व भागा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेल्या महिन्यापासून आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, सर्व पदाधिकारी असतील, गावोगावी जाऊन आपल्या केंद्राच्या राज्याच्या योजना करताय. मागच्या टर्ममध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि 14 ते 19 पंकजाताई आपल्या ग्रामविकास मंत्री होत्या आणि अतिशय सर्वांचं जिव्हाळ्याचं असणारं खातं, ग्रामविकास खातं पंकजाताईंकडं होतं. आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते लोकनेते मुंडे साहेब हे जेव्हा खासदार झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं, परंतु दुर्दैवानं साहेब आपल्यामध्ये नसल्यामुळं नंतर राज्यामध्ये सरकार आलं आणि पंकजाताईंकडे या
खात्याची जबाबदारी आली आहे आणि आपला बीडला लगत असलेला हा शेवगाव पाथर्डी तालुका विशेषतः आपल्या आणि त्यांच्या समस्या, आपले आणि त्यांचे प्रश्न हे सारखेच आहेत. दुष्काळी तालुका आहे, ऊसतोडणी कामगारांचा तालुका आहे, परंतु बीडपेक्षा जास्त, परळीपेक्षा जास्त लक्ष पंकजताईंनी 2014 आणि कायमस्वरूपी आपल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर दिलेला आहे. मोठ्या प्रमाणावर ग्रामविकास विभागाचा निधी असेल, मुख्यमंत्री सडकचा निधी असेल, जलसंधारणचा निधी असेल, पीक विमा असेल, जे जे ताईंकडे होतं ते सर्व त्यांनी बीड परळीच्या बरोबरीने आपल्या शेवगाव पाथर्डी तालुक्याला दिलेलं आहे. म्हणून परळीपेक्षा शेवटी आपण म्हणतो की माय मरो आणि मावशी जोगो, त्या उक्तीप्रमाणे साहेबांनी जेवढं प्रेम आपल्या पाथर्डीवर केलेलं आहे आणि तेवढंच प्रेम आपल्या या दोन्ही ताईंनी आपल्या मतदारसंघावर केलेलं आहे. मला आठवतं कधी 2014ला ताईंकडे आपण गेलो, ताई कधी नाही म्हणाला नाही, भरभरून आपल्या तालुक्याला दिलं. मी काय, परंतु आपल्या ग्रामपंचायतचा सदस्य, भारतीय जनता पार्टीचा बूथचा कार्यकर्ता जरी ताईकडे गेला तर ताईंनी कधी त्याला रिकाम्या हाताने पाठवलं नाही. भरभरून असा 25-15चा निधी आपल्याला दिलेला आपण बघितलेलं आहे. पण जी काही कामं 2014 ते 19 या कार्यकाळामध्ये झालेली ते आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. दुर्दैवानं 19ला पराभव झाला, राज्यामध्ये आपलं सरकार नाही आलं. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला विकासासाठी निधी मिळाला नाही. पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या मदतीने सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली. अनेक योजना माझ्या आधी सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वात यशस्वी योजना आमच्या लाडक्या बहिणींची, जे महाविकास आघाडीचे सरकारचे नेते ती योजना बंद पाडण्यासाठी कोर्टापर्यंत गेल्याचं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. काल आपल्या पक्षाचा जाहीरनामा झाला, अनेकांनी तो वाचला असेल, बघितला असेल. परंतु ज्या जाहीरनाम्यामध्ये जे काही आपल्या नेते मंडळींनी जाहीर केलेलं आहे त्या योजना भविष्यात येतील आणि याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. या महायुती सरकारने जे जे काही योजना घोषित केल्या त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात कृती आपण झालेली बघतोय. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना एकजुटीनं, एक दिलानं आपल्याला काम करायचं आहे. मला माहीत आहे की आपल्या जगामध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता असेल तर भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. मोठा पक्ष असल्यामुळे आपल्या घरामध्ये अनेकदा बऱ्याचदा सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये थोडीशी तारेवरची कसरत करते. कुणाचा मान सन्मान करत असताना अनावधान आहे या ठिकाणी काही चुकाही झाल्या असतील. परंतु मी आजच्या प्रचार सभेच्या निमित्ताने सर्वांना विनंती करणार आहे की लोकसभेला जी चूक आपल्या सर्वांकडून झालेली आहे ती चूक आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सरकार आणून आपल्याला ती दुरुस्त करायची आहे आणि ही संधी कृपया आपण कोणी सोडू नये. म्हणून उद्यापासून म्हणजे प्रत्येक भाषणात आपण सांगतोय की ही निवडणूक फक्त माझ्या एकटीची नाही, तुमची आमची सर्वांची आहे. सर्वांनी गेल्या महिनाभरापासून आपल्या परीने योगदान दिलेलं आहे. आपल्या सर्वांना येण्या काळामध्ये आपलं गाव, आपलं बूथ हे आपल्याला सांभाळून तालुक्यातील मतदानाची टक्केवारी 70% जास्त कधी होईल आणि आपल्या बूथवर आपल्याला होणारं मतदान हे जास्तीत जास्त कसं घडवून आणायचं असं एकदम बारकाईचं नियोजन ग्रामपंचायतसारखी निवडणूक आपल्या सर्वांना करायची आहे. आणि मला खात्री आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपण प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपण पोहोचले आहात, परंतु रात्रीचा दिवस करून आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान घडवून काढण्यासाठी आपले सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. ताई, या तालुक्यामध्ये कायम अतिशय सौहार्दपूर्ण वातावरण, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रने गुण्यागोविंदाने राहतात. परंतु 4.5-5 वर्ष आम्ही एकत्र राहतो, एकमेकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी होतो. परंतु निवडणुका आल्यानंतर विरोधक या मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जातं, भावनिकतेला कुठेतरी हात घातला जातो आणि विकासाचा मुद्दा कुठेतरी बाजूला जातो का काय. म्हणून तुम्हाला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की या सर्व गोष्टींचा विचार न करता, कुठल्याही दडपशाहीला किंवा भावनेला बळी न पडता आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणायचं आहे. आपल्या पंकजताईंचा संघर्ष आपण बघितलेला आहे, मुनगंटीवार साहेबांचा संघर्ष आपण बघितलेला आहे. म्हणून या संघर्षाला आता कुठेतरी चांगले दिवस येत असताना या सरकारला, या महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा राज्यामध्ये आणत असताना आपल्या सर्वांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. कधीतरी वाटतं की लोकसभेची आपण निवडणूक बघितली त्यामध्ये 400 पार झाल्यानंतर संविधान बदललं जाईल अशी भीती आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण केली गेली आणि ती भीती आपण घालवू शकलो नाही. कुठंतरी आपण यामध्ये कमी पडलो. परंतु ताईंना तरी सांगेल, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या पाथर्डी तालुक्याने भारतीय जनता पार्टीने भरभरून प्रेम केलं. चांगल्या प्रकारच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला. पाथर्डी तालुक्याने 11,000चा लीड दिलं आणि शेवगाव तालुक्यामध्ये आम्ही थोडं कमी पडलो आणि आम्हाला संपूर्ण दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर 7,500चं मताधिक्य आम्ही खासदार सुजयदादा विखे पाटील यांना दिलं होतं. परंतु दुर्दैवानं आम्हाला यश या ठिकाणी ताईंना आणि दादांना आलेलं आहे आणि चूक आणि ते अपयश भरून काढण्याची संधी येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्व कार्यकर्त्यांनी हाती घ्यावी आणि भरभरून असं सहकार्य या विधानसभेच्या निवडणुकीला करावं एवढीच विनंती आज या ठिकाणी करते. उशीर खूप झाला. खरं तर दुपारी 2 वाजेनंतर ताई आम्ही या सभेचं नियोजन केलंय आणि पार आमच्या गायकवाड जळगावचे शेवटचं गाव आहे तिथपासून आमचा माणिक दौडीचा कार्यकर्ता असेल
असेल, दहेगावपासून आमचा कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे आणि अल्पावधीत आपण छोट्याशा निरोपावर एवढ्या मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी सर्वांचा मनापासून आभार मानते आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण या निवडणुकीमध्ये बूथवर उभं राहून 100% योगदान द्यावं एवढंच विनंती या ठिकाणी करते। आज प्रीतमताईंचंही मनापासून आभार मानते की आपल्यावर खूप व्याप आहे, आपल्याला जिल्हा सांभाळायचा, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या सभेची मागणी आहे, तरी अशा या परिस्थितीमध्ये आपण आमच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि मला खात्री आहे की आज आपल्या पायगुणांना आम्हाला 23 तारखेला नक्कीच गुलाल मिळणार आहे आणि येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण एक दिलाने, एकोप्याने आणि संघटितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊन विजयी मिळूया अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा ताईंचा मनापासून आभार मानते। धन्यवाद।